मॅडम असं काय करताय तुम्ही? जरा धैर्याची अवस्था तरी बघा की. बघा इथं भांडण नको करायला. आपण तुझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आणि वर तोंड करून तू मलाच सांगतेस. आई, तिला हिच्या आजोबाला सांभाळता आलं नाही, उगाच आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम वाढवायला आली आहे. नाहीतर काय, तुझ्यामुळे आज माझ्या धैर्यांची ही अवस्था झालीये. त्यांना जर काही झालं ना तर बघच तू, तुला सोडणार नाही मी. इरा तू काय बोलतेस अगं? हे बघा, आता हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. प्लीज तुम्ही ऐका माझं. तू निघ इकडनं. तू अशी नाही ऐकायची. चालते हो इकडनं. माझा मुलगा इथे मरणाच्या दारात पडलाय, त्यामुळे तुझी सावली सुद्धा मला आसपास नकोय. ह्याला काही झालं ना तर मी काय करेन हे तुलाच नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाला पण कळणार नाही. चालते हो इकडनं. सावे, सावे उठ, उठ. लागलं नाही ना तुला कुठं? ठीक आहेस ना तू? म्हणजे अजून भाऊजी आउट ऑफ डेंजर नाहीये? वहिनी, शांत हो, शांत. म्हणजे भाऊजी अजून आउट ऑफ डेंजर नाहीये? नाही. सर्जरीला आणि औषधांना कसं रिस्पॉन्ड करतायत त्याच्यावर हे सगळं. उद्या गाई उद्या 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 गाई उद्या उद्या. उद्या गाई उद्या उद्या. पोरी, मरणाच्या दारात झुंज चालू आहे. अजून ना मरण जिंकलं आहे ना जलम जिंकला आहे. आता तूच त्याला वाचवू शकतेस. तूच त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढू शकतेस. जा, शंकराच्या पायावर डोकं ठेव आणि साकडं घाल त्याला. तोच तुला पुढचा मार्ग दाखवल. उद्या गाई उद्या 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 गाई उद्या उद्या. एकट्या बाईनं संसाराचा गाडा ओढणं किती अवघड असतं ते मला चांगलंच माहित आहे. खरं त्यात सुद्धा माझ्या पाठीशी भाऊ उभे होते, केतन होता.
त्यामुळं माझं वजन जरा तरी हलकं झालं. पण माझ्या पोरीच्या पाठीशी उभं राहिलं तिथं कुणी पण नाही. आई केतन, बरं झालं तू आलास. अरे सावीचा फोन लागणं झालाय. ते धैर्याने ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिकडे जाऊन येतोस काय जरा? अरे मनात लई नको नको ते विचार यायला लागले तरी. केतन, अरे तुझी बहीण एकटी आहे रे तिथं. तू गेलास तर जरा तरी आधार वाटेल रे तिला. केतन, मला माहित आहे तुझ्या मनात तिच्याबद्दल राग आहे. तू एवढं सांगून सुद्धा तिने त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळं अथर्व घरी येऊ शकला नाही. तुझ्यापासून लई वेळ लांब राहिला. पण ही तुझी बाजू झाली रे. तू जरा सावीच्या बाजूने विचार कर की. कुठली पोरगी अशी आपणहून घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून सांग की. अरे बाईसाठी संसार म्हणजे नवा जन्म असतोय. असं एका क्षणात कसा मोडून मोकळी होईल रे ती? सांग की. तिला आता तिच्या घरच्यांची, आपल्या आधाराची लई गरज आहे. भाऊ नीट असते ना तर मीच गेले असते. पण भाऊंना हे असं सोडून नाही ना जाऊ शकत मी. जरा तरी समजून घे रे. त्यामुळं तू जर तिथे गेलास तर जातो मी. तू भाऊंची काळजी घे.